अंकुश घारगे, शुभम अंकुश घारगे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधलेली जी कमान आहे त्या कमानीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे माजी मंत्री आणि या विभागाचे आमदार आदरणीय विश्वजित कदम, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय महेंद्रप्पा यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते भीमराव नाना, जितेश भैया, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते संतोष आबा वेताळ, मोहन माळी, उपस्थित सर्व या गावचे सदाबा, दत्तराम बुवा, तोंडलीचे शंकर नाना, उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित बंधू आणि भगिनी, खर तर शुभम हा पोरगा कर्तबगार पोरगा होता. कडेपूरच्या स्टँडवर माझी भेट व्हायची आणि त्याला मी म्हणायचो की तू महाराष्ट्र केसरी होणार का, तर त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. बाबा मी महाराष्ट्र केसरी होईल पण हिंद केसरी पर्यंत जाईल अशी त्याची भावना होती, असे त्याचा तो विचार व्यक्त करायचा. आणि त्याचा एकंदरीत व्यायाम, शरीर हे सगळं बघितलं तर तो हिंद केसरी पर्यंत पोहोचला असता अशी तब्येत त्याची होती. परंतु चांगली माणसं लोकांना जशी आवडतात तशी परमेश्वराला पण आवडतात. काळाचा घाला घालून परमेश्वरानं शुभमला आपल्यात नेलं. ऍक्सिडेंट झाल्यानंतरची परिस्थिती आणि त्याच्यानंतर महिनाभर या गावावर, या भागावर पसरलेली शोककळा, हे सगळं चित्र आठवलं तर दिवस सरळा जात नाही अशी त्यावेळेची अवस्था होती. अत्यंत त्याच्या वडिलांनी अत्यंत मेहनतीनं तो पोरगा तयार केला. तो नाव कमवेल अशा परिस्थितीत आला आणि तो आपल्यातून गेला. खर तर शुभमच्या माध्यमातून तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव पुढे गेलं असतं, तसं सवलीचं नाव सुद्धा अजरामर झालं असतं. साहेबराव वस्ताज, नथाराम बुवांना माहित आहेत कडेपूरचे, कडेपूरचं नाव पहिलं राज्य लेवलवर कोणी नेलं तर साहेबराव वस्ताजने नेलं. त्याच्यानंतर बऱ्याच पिढ्या गेल्या आणि अशी पोरं या पैलवानकीमध्ये संतोषाबा होत नाही. परंतु हा पोरगा अत्यंत चांगला तयार झाला होता. परंतु ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या स्मृती या ठिकाणी राहिल्या पाहिजे म्हणून कमान बांधायचा प्रस्ताव पुढे आला आणि कमान या ठिकाणी बांधली. बाळासाहेब PWD सुद्धा या ठिकाणी त्याला अडचण आली की हा तोंडोली रस्ता आहे आणि रुंदी कमानीची कमी होते. अरे म्हटलं हायवे झाल्यावर बघू आपण, काय ते चालू दे, काय करायचं म्हटलं. एक पैलवानाचं नाव त्या ठिकाणी होतंय आणि ती पैलवान त्या कमानीच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर डोक्यात राहील. आणि तुम्ही म्हटलं अधिकाऱ्यांनी काहीतरी घुसपाट काढू नका या ठिकाणी. आणि ही कमान पूर्ण झाली. अतिशय चांगली सुबक कमान या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यासाठी गावातले सगळे नागरिक होते, त्यांची इच्छा होती की या कमानीच्या माध्यमातून हे नाव कायम अजरामर राहील. आणि आज त्याच्यावर प्रेम आहे म्हणून या ठिकाणी ही सगळी माणसं या ठिकाणी जमलेली आहेत. पक्ष, गट, तट कुणी डोक्यात न ठेवता या ठिकाणी त्याच्या प्रेमापोटी ही सगळी माणसं आज या ठिकाणी आलेली आहेत. सगळ्याला हवा असणारा हा शुभम मुलगा होता आणि त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ अत्यंत चांगली कमान या ठिकाणी झालेली आहे. मी या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियाला, त्यांच्या कुटुंबियाचं दुःख कधीही जाणार नाही, परंतु त्यातून सावरलं पाहिजे त्यांनी. आणि निदान त्या कमानीकडे बघून तरी ती शुभमची आठवण त्यांना रोज येत राहील एवढंच या ठिकाणी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आणि या गावात एखादा
शुभमच्या तोडीचा मुलगा नाना तयार झाला पाहिजे आणि तरच हे शुभमचं नाव पुढे चालत राहील आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी प्रयत्न करावेत. आता पैलवान होणं फार अवघड आहे, कारण तू एक पैलवान जर तयार करायचा म्हटलं, त्याला चांगला खुराक द्यायचा म्हटलं तर महिन्याला 30,000चा खर्च आहे, कमीत कमी. जास्तीत जास्त 50,000 रुपयाचा खर्च आहे. ही पैलवानकी आता सहजासहजी परवडत नाही. त्यामुळं एखादा नवीन पोरग झालं तर या निमित्तानं ते पोरग तयार करण्यासाठी सगळी जिथं बाळासाहेब आहेत, आम्ही आहे आणि गावकरी आहेत, ते सगळे प्रयत्न करतील. एवढंच या निमित्तानं मी सांगतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि माझे 4 शब्द संपतो.